अहो वहिनी, वहिनी, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. अहो, तुम्हाला मी म्हटलं की मी करते म्हणून. अहो म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. माझं तुम्ही ऐकून तरी घ्या. आणि असं उगाचच रागवू नका हो वहिनी. तुम्ही माझं ऐकून तरी घ्या वहिनी. शी, काय मला नशीब असेल. मला ना काही समजतच नाहीये की या घरात मी आले का आधी. मला माहीत असतं ना की हा सगळं असा त्रास असला असता तर मी या घरात आलीच नसती. खरंच मी कंटाळली आहे खूप. पण काय करणार, प्रेमात पडली ना या मोहनरावांच्या आणि फसली चांगलीच. मला माहीत असतं ह्या घरात मला किंमतच नाहीये तर मी हे लग्नच केलं नसतं. मी माझ्या घरी माझ्या मम्मीच्या अशी चांगली बसली असती. पण काय करणार, शेवटी प्रेम हो. प्रेमाने सगळा घात केलाय माझा. आणि आमच्या ह्यांना पण वहिनी लागते. वहिनीने मला हे सांगितलं, वहिनी मी हे करू का. अहो, बायकोचा विचार कधी घेतच नाही ते. काय बोलणार या माणसाला. मी त्यांना काय सांगते, जरा व्यवसायामध्ये लक्ष द्यावं. आपली एक मुलगी आहे, पुढचा जरा विचार करा. पण नाही, वहिनीने सांगितलं नोकरी करायला. अहो, टिसगर पण पगार नाहीये, तो कोणाला पुरणार बघू सांगा मला. पण नाही, वहिनी वहिनी, मी तर बोलते वहिनीला घेऊन बसा. एवढी कंटाळली आहे मी. शपथ, मी आणि बोलते काय तुमच्याशी मी. ती येईल आणि बोलेल, भांडी नाही घासलीस, जेवण नाही झालं अजून. ही महाराणी असते बेडवरती लोळत रील्स स्क्रोल करत नसते आणि बोलेल मला जेवण वाढ, मला मला हे आवडतं ते आवडतं. स्वतः काय करत नाही आणि बोलते मी एवढं काम करून थकते ना, फुटकी कवडीचं पण काम करत नाही. चला मी जाते, सगळं आवडते, नाहीतर येईल ती माझ्या मागे मागे. धन्यवाद.